अंजनेरी गावाजवळ अंध मुलांसाठी इंग्रजी माध्यमाची शाळा, वसतिगृह आणि यंत्रशाळेचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। द ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन इंडियाच्या वतीने शाळा उभारण्यात येते। मंत्री गिरीश महाजन, एबीपी नेटवर्कचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं। राज्यामध्ये अंध मुलांसाठी 75 शाळा आहेत, मात्र त्या मराठी माध्यमाच्या आहेत। त्यामुळे द ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशनच्या अरुण भारसकार यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इंग्रजी मीडियम शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला। या मुलांना स्किल डेव्हलपमेंटचं शिक्षण देता यावं यासाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभा करण्यात येणार आहे। हे अतिशय चांगलं काम आहे। हे सगळे आमचे दृष्टीन बंधू भगिनी या ठिकाणी बसले, त्यांच्या जीवनामध्ये आनंद आणण्याचं काम आपण या ठिकाणी करतात। आणि खरं म्हणजे हे नुसती इमारत राहणार नाही, तर हे त्यांचं एक स्वप्न आहे। हे स्वप्न पूर्ती करणारी इमारत या ठिकाणी राहील आणि म्हणून या ठिकाणीच आपल्या ज्या ज्या मागण्या आहेत त्यात काही ना काही खारीचा वाटा उचलण्याचं काम आम्ही निश्चित या ठिकाणी करू। ही जी संस्था आहे, या संस्थेच्या बद्दलचं प्रेम वाटण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की ही खूप पॉझिटिव्ह मंडळी आहेत सगळी। आणि अरुण भाऊंचं वैशिष्ट्य हे आहे की ते स्वतःचा प्रश्न घेऊन त्याला कुरवाळत असं न बसता त्यांनी आपल्याबरोबर बाकीच्या आपल्या बांधवांचंही कसं आपल्याला कल्याण साधता येईल या दृष्टीने विचार करून ते सतत वेगवेगळे उपक्रम घेत असतात हातामध्ये आणि पूर्णत्वाला नेत असतात। मुंबईतल्या आझाद मैदानात आज